नोकरी देतोय, कोर्टाचा निर्णय विरोधात आला तर नोकरी खातात. मुलं तयार आहेत पण सरकार म्हणत नाही ना. म्हणजे बाकीच्या लोकांना दिली तशी, बाकीच्या लोकांना अर्धा त्याच वेळेत दिली, पण आमच्या आदिवासीला काय विटाळा आहे का? आमच्या आदिवासीला का नोकरी नाही? आणि म्हणून ही चीड आणणारी गोष्ट आहे. आदिवासींना मात्र बाजूला वेगळं नाही द्यायचं आणि बिगर आदिवासी असतील ते बरोबर करायचे. त्याचे एक अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे, तुम्हाला सांगतोय. तुम्हाला कविता राऊत माहित आहे का कोणाला? आपल्या देशामध्ये आदिवासी क्षेत्रातून ही कविता राऊत धावपटू म्हणून जागतिक पातळीवरच्या स्पर्धेमध्ये, त्याचबरोबर हिंदुस्थानमध्ये देशामध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये तिने अत्यंत उच्च प्रतीची पदकं पटकावलेली आहे. आणि सरकारमध्ये एक नियम आहे, जे उत्कृष्ट खेळाडू आहेत त्या खेळाडूंना सरकारच्या खास प्रोव्हिजनने त्यांना क्लास 2 ची क्लास 1 ची त्यांच्या म्हणजे याच्याप्रमाणे ग्रॅज्युएशन प्रमाणे त्यांना नोकरी दिली पाहिजे. त्याप्रमाणे कविता राऊतच्या बरोबर एक पुण्याकडची मुलगी ललिता भाबर ही पण कवितेच्या बरोबर होती. ह्या ललिता भाबर बिगर आदिवासी आणि दोघींनी पण एकाच वेळेस अर्ज केला सरकारकडे की आम्ही खेळामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे आणि सरकारच्या नियमाप्रमाणे आम्हाला आता पुढचं जे आयुष्य आहे ते जगण्यासाठी कुठेतरी नोकरी द्यावी अशा प्रकारची मागणी केली. ललिता बाबांना पटकन नोकरी मिळून गेली. ती डेप्युटी कलेक्टरची ऑर्डर तिला मिळाली. परंतु कविता राऊत ही आतापर्यंत ऑफिसच्या फेऱ्या मारून राहिलेली आहे. कविता राऊतकडे 5 पदकं आहेत, त्या ललिता बाबांकडे फक्त 3च पदकं आहेत. कविता राऊतला तसंच फिरायला लावलं 3 पदकावाली ललिता बाबर मात्र बिगर आदिवासी असल्यामुळं तिला ताबडतोब डेप्युटी कलेक्टरची नोकरी लावून दिली. याचाच उद्देश बघता बघा तुम्ही, सरकार बिगर आदिवासीच्या बाबतीमध्ये वेगळा विचार करताय आणि आदिवासीच्या बाबतीमध्ये ते पडले तरी चालते, तुम्ही जग जिंकलं तरी तुम्हाला मानच द्यायचं नाही, तुम्हाला तुमची परवानगी करायची नाही, हे सरकारने ठरवलेलं आहे. मित्रांनो, एक दुसरा अजून तुम्हाला उदाहरण देतोय की 1995 पर्यंत ज्या महाराष्ट्राच्या आदिवासीच्या राखीव जागा ज्या आहेत त्या राखीव जागांवरती बिगर आदिवासींनी खोटी सर्टिफिकेट घेऊन त्या जागेवरती त्यांनी नोकरी म्हणजे सुरू केली. हे आदिवासी संघटनांच्या बाबू साहेबांचे सारखे, आमचे राम चौरे सारखे यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं. त्याच्यामध्ये पद्माकर वळवी वगैरे जे नंदुरबारचे आमदार होते, माजी मंत्री होते, यांनी पण भाग घेतला आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये रिट केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ते जे 1.25 लाख लोक होते बिगर आदिवासीच्या जागेवर काम करत होते, ते कोर्टाने आदेश दिला हे लोक ताबडतोब बाजूला काढा आणि त्या ठिकाणी आदिवासी जो पात्र उमेदवार असेल त्याला भरा. सरकारने नाईलाजाने 1.25 लाख लोक हे बाजूला काढले. खरं तर म्हणजे कोर्टाने असा आदेश दिला होता, त्याने खोटी सर्टिफिकेट घेतलेले आहे त्याच्यावर गुन्हे पण दाखल करा. सरकार मायबाप इतकं दयाळू की त्याने त्याच्यावर खटले तर दाखल केले नाही. पण त्यावेळेस सरकार होतं, त्याने सांगितलं की यांचं एवढं वय झालंय, एफआर झालेले आहेत, त्याला कुठे नोकरी मिळणार आणि म्हणून त्यांचं पुनर्वसन इतर खात्यामध्ये समज